हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बऱ्या आहेत ना? बऱ्याच असल्या पाहिजे, हेल्दी असायला पाहिजे. आणि हे फालतूचे यूट्यूबर लोकांचे व्हिडिओ बघून जर तुम्ही बारीक व्हायला किंवा स्लिम व्हायला बघत असाल तर अजिबात जाऊ नका. हे लोक ते काही खात नाही. हे लोक ते कमरेला पट्टा दाखवतात, असं पोट दाखवतात आणि नंतर ते पट्टा काढतात आणि नंतर स्लिम झालं असं दाखवतात. तर काल एक व्हिडिओ मी पाहिला. आज आहे ना, माझा जे पॉईंट आहे, मी 2 लोकांवर बनवणार आहे. 2 यूट्यूबर आहेत. तर दोघांच्या विषयी मी बरोबर त्यांची बरोबर काढणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटसुद्धा करा जर तुम्ही नवीन जर कोणी असाल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला ते बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा आणि तिथे ऑलला काय म्हणतात ऑलला सिलेक्ट करा. 7 डेजला चेक करत राहा तिथे ते ऑलमध्ये आहे की नाही. कधी कधी ते ऑलमधून निघतं, त्यासाठी ऑलमध्ये करा आणि त्याच्यामुळे तुम्ही ऑलमध्ये कराल तर तुम्हाला माझे व्हिडिओ नेहमी दिसेल. तर मैत्रिणींनो, आजचा माझा जो पहिला टॉपिक आहे तो जे काही फालतू यूट्यूबर आहेत यूट्यूबमध्ये, ते ना स्वतःला स्लिम करायला बघतात आणि भलतंचं भलतंच होतं. आणि मी सांगते, जर बायको जर हट करत असेल की स्लिम व्हायचं आहे तर पहिलं घरातल्या ना कामवालीला बाहेर काढून टाका, ठीक आहे ना. कारण ह्या आळशा असतात बायका. जसं आता फूड कंपनी पुष्कळ आली आहेत, ओपन झाली आहेत मार्केटमध्ये, बरोबर. नेक्स्ट फूड कंपनी ओपन झाल्या आहेत आणि ते ग्रो का होत आहेत की घराघरामध्ये आळशा बायका असल्यामुळे ते फूड कंपनी होत आहे. का नाही होत तुमच्या हाताने टेस्ट? जर तुम्ही करत असाल तर आनंदाने करा. जर तुम्हाला घरात काम होत नसेल, म्हणजे त्रासच आहे, एक पिठलं आणि चपाती करून खावा, नाहीतर काही झुणका भाकर म्हणजे तेच, किंवा कांदा ठेचा त्याची चटणी करा. नाही नाही नाही, पण काही लोकांना ना हॉटेलमधून मागून खावायला लागतं आणि म्हणतात की आम्ही खातच नाही. यूट्यूबमध्ये तर अख्खा त्यांचं चॅनलवर पार्टी, मच्छी पार्टी, हे पार्टी, ते पार्टी, बकरी, मच्छी आणि काय ते प्रॉन्स, हे सगळंच ते दाखवून म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट असतं ह्या लोकांचं. हॉटेलचं प्रमोशनसुद्धा करतात, जिथे ते फुकटचं खातात आणि बिल पे नाही करत आणि निघून येतात. तर अशा बायकांनी जरा कामचोरपणा जो आहे तो सोडून द्या आणि घरात काम करा, जेणेकरून तुमच्या नवऱ्याचे 4 पैसे वाचतील. हे कंपनी वरती आले कशामुळे? जे फूड कंपनी, यात मी कोणाचं नाव नाही घेणार, पण आळशी बायका असल्यामुळे. एक मोठे कंपनी आहे फूडचं, तर त्यांनी सांगितलं होतं की आमची कंपनी आमच्या लेबर्समुळे नाही, आमच्या वर्कर्समुळे नाही झाले, तर इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये असलेल्या आळशा बायका आहेत ना त्यांच्यामुळे आमची कंपनी म्हणजे हे आले. म्हणजे ते दररोज देवाला दिवे लावतात आणि सांगतात की आमचे म्हणजे बिझनेस वाढून दे, का की इथे इंडियामध्ये आळशा बायका आहेत. तर ह्या आळशा बायका काय करतात, घरात काम बिम नाही करत, असं बाहेर फिरायला जातात, तिथे खाऊन येतात आणि झोपतात. मग अंग वाढतं. मग अंग वाढल्यानंतर लोकं म्हणतात तू जाड झाली आहे. मग ते जाड झाल्यानंतर ते वेट कसं कमी करायचं, असाच एक कुठला बकरा शोधायचा आणि त्याला सांगायचं की माझं वेट लॉस करून दाखव, मी तुझं चॅनलचं ID माझ्या चॅनलवर टाकेन. मग त्याला पण म्हणजे हे होतं की चला आपल्याला 4 पैसे भेटतील, 4 कस्टमर भेटतील, मी बारीक करेन त्यांना म्हणून. तर त्याच्यामध्ये ती एक बाई आहे अशीच फसली आणि त्या बाईचं काय झालं, पोटाजवळचा भाग जरा फुगलेला होता. काल खरोखर माधुरी सखीमनची लाईव्ह बघत होती ना, तर ते बघता बघता तो व्हिडिओ आला माझ्यासमोर आणि मी बघितलं. मला पुष्कळ वाईट वाटलं. त्या बाईची परिस्थिती मी बघितली ना, मला एवढं वाईट वाटलं की आजकालच्या बायकांना त्यांचा नवरा अशा कामासाठी का सपोर्ट करते. 2 मिनिट. तर नेक्स्ट. तर त्याच्यामध्ये त्या बाईचं मी ती हालत बघितली, तिचे हात असे आखुडले, पाय आखुडले. का तर तिचं ते ऑपरेशन केलं स्लिम होण्यासाठी. ॲनेस्थेशियाचं काहीतरी जास्त कमी झालं असेल. पण ती एवढी सुंदर होती, ती बाई एवढी सुंदर होती, पण तिला का असं डोक्यात गेलं की तिला बारीक व्हायचं का? कारण ह्या यूट्यूबमध्ये हे ज्या फालतूचे यूट्यूबर आहेत ना, लोकांचं प्रमोशन करतात. ह्या डॉक्टरकडे जावा, ह्याच्याकडे स्किन छान होते, त्या डॉक्टरकडे जावा, स्किन छान होते, ह्या डॉक्टरकडे जावा, तुम्ही बारीक होणार, हे प्रोडक्ट वापरा, ते तुम्ही गोरे होणार. आणि असंच मी तर काही दिवसापासून दररोज सांगते काही व्हिडिओमध्ये की
अशा यूट्यूबरपासून सावध राहा. यूट्यूबमध्ये असे व्हिडिओ बघून ते बाईचा जीव बघा की आता लाईफमध्ये कधी बरी नाही होणार, कधीही बरी नाही होणार ती बाई. खरोखर काल माधुरीताईंची लाईव्ह चालू असताना मी बघितलं आणि थोड्या वेळानंतरच माधुरीताईंनी मला वाटलं होतं की त्या करतील म्हणून, आणि त्यांनी खरोखर त्या व्हिडिओला ते ग्रीन स्क्रीनमध्ये केलं. मला खरोखर त्या बाईचं एवढं म्हणजे वाईट वाटलं का तिचा जीव कोणामुळे असा खराब झाला, हे अशा यूट्यूबर लोकांमुळे जे स्वतःला स्लिम ट्रिम दाखवतात आणि एवढे म्हणजे जाडी असतात आणि बारीक कसं होतात. तर मी सांगते, जर तुमची बायको जाड झाली असेल ना, तर तुमच्या घरात जी कामवाली बाई तिला काढा बाजूला आणि तुम्ही बायकोला सांगा. आणि ते काय आता ते मशीन पण आले बाबा, असं म्हणजे लादी पुसायची पण गरज नाही आहे. म्हणजे कपडे धुवायला भांड्या घासायला पण ते काय डिशवॉशर आहे, आणि कपडे धुवायला कसं वॉशिंग मशीन असतं, त्याच प्रकारे सगळं आहे. जमीन पुसायला पण काय काय मशीन आले आहेत. म्हणजे बायकांना आरामच आराम. आणि मग ते लठ्ठ झाल्या की असं डॉक्टरकडे पळायचं. तर खरोखर मी सांगते, अशा यूट्यूबरपासून दूर राहा. ती बाईची अवस्था बघितली, मला एवढं खराब वाटलं त्या बाईचं म्हणजे बघताना, की जे हातपाय अक्षरशः पूर्ण असे वळालेले आहेत, पाय पूर्ण वळालेले आहेत. काय फायदा आहे? हे यूट्यूबर लोकांना मी तुम्हाला खरोखर सांगते, तुम्ही खोट्या प्रोडक्टचे प्रमोशन करू नका. जर तुम्ही असं डॉक्टरकडे जात असाल आणि तुम्ही काही यूट्यूबरचं मी बघितलं कॅप्सूल्स पण दाखवल्यात की बारीक होण्यासाठी, तर हे सगळं थांबवा. नैसर्गिकरित्या तुम्ही बारीक व्हा. तुम्हाला काय फूड खायचं मन असेल तर टाईम टेबल करा, किंवा रात्री 8 नेक्स्ट डे सकाळी 8 वाजेपर्यंत काही खाऊ नका. जिथे होतं जरा वॉकिंग करा. वॉकिंग होत नसेल तर फूड लिमिट करा. घरी जरा जंप करा, घराच्या घरात जंप करा, ते काय दोरी उड्या मारा. त्याच्यामध्ये सगळं वेट कमी होतं मैत्रिणींनो. हे असे फालतू यूट्यूबरचे लोकांची व्हिडिओ बघून तुमचा जीव आहे ना तुम्ही खड्ड्यात टाकत आहेत. दुसरा व्हिडिओ, खरोखर हा व्हिडिओ तुम्ही जर म्हणजे मला एवढं डोकं सटकलं ना हा व्हिडिओ बघून. आपण आहोत हिंदू. आता इथे मी जाती धर्माचं मी हे काय करत नाही. आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मामध्ये आपण देवाला जेवढा मान देतो ना, तर तुम्ही बघा मैत्रिणींनो, आपण देवाला मान देतो तसं देवाच्या घराला जास्त आपण मान देतो. देवाच्या म्हणजे आपण देवाच्या साईडला पाय करून नाही झोपत, देवाची ते घाण व्हायला नाही ठेवत. तिथे काय घाण झाली तर आपण क्लीन करतो. पण आज मला एवढा राग आला आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकत. हा व्यक्ती माणूस आहे की काय आहे, हैवान आहे, मला समजत नाही. परवाशी याचा घरात कचरा आणला होता, मुंबईवरून कचरा आणला होता या यूट्यूबरच्या घरामध्ये, आणि हा कचरा त्याच्या त्या घराच्या हॉलमध्ये कचरा टाकला होता. कारण तो सगळं भंगारच्या लायकीचाच होता. सगळा भंगारच होता ह्याच्या घरात. ह्याच्या घरात जो भंगार होता, ह्याच्या घरातल्या भंगारमधला थोडा भंगार त्याने त्याच्या दुसऱ्या भंगार घरामध्ये आणला आणि तिथे सगळं सेटिंग केली. सेटिंग करताना मंदिर होतं, दरवाजाच्या समोर एक मंदिर आहे. त्या कितीतरी लोकांनी विचारलं, मंदिर कुठे आहे, मंदिर कुठे आहे, मंदिर कुठे आहे. लोकांनी विचारलं. हा यूट्यूबर मला एवढं वाईट वाटतं आहे. देवाचं जो मंदिर आहे ते बाहेर ठेवलं आहे, घराच्या बाहेर, आणि तिथे कुत्र्याला, आता चला आपण पेट लेवर आहोत, पण एवढं आपण खालच्या दर्जाला कुत्र्याचं ते मंदिर जे आहे तिथे कुत्र्याला पाणी ठेवतो. लाज वाटून द्या जरा. तुम्हाला लाज वाटून द्या. तुम्ही हिंदू आहात मला वाटतच नाही. माणूस नाही. हिंदू धर्मामध्ये ना जरा देवाचा मान द्या. ते ग्रीन सिग्नल आलं आहे ना घरामध्ये, त्याच्यामुळे हे सगळं होते. देवाचं मंदिर तुम्ही बाहेर ठेवलं आहे, तिथे कुत्र्याचं जेवण ठेवायला लाज वाटा. मग खरोखर तुमच्या आईने तुम्हाला जर 2 असे चपराकी द्यायला पाहिजे होत्या ते मंदिर हलवताना. मोठे लोक घरात असतात ना, ते चांगल्यासाठी असतात म्हणतात, पण इथे मोठ्या बाईची अक्कलच कुठेतरी गेलेली आहे खरोखर मैत्रिणींनो. म्हणजे मंदिर काढून घराबाहेर ठेवले आणि तिथे कुत्र्याला, अरे ॲनिमल लवर मी पण आहे हो, पण असं कोण करतं देवाचं मंदिर काढायचं आणि तिथे कुत्र्याला. अरे ते कुत्रं कुठे कुठे जातं, काय काय खातं, मटण मच्छी सगळं खातं, देवाला चालतं का ते? नाही चालत. तुम्ही कितीही धुवा, कितीही करा, तरी त्या मंदिरला आता अर्थ नाही आहे मैत्रिणींनो. खरोखर मला ते मंदिर बघितलं आणि मला एवढं सटकलं ना, मला कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवला इंस्टाग्रामवर की बघा, कुत्र्याच्या इथे म्हणजे खायचं प्यायचं ठेवलं आहे, तिथे
मंदिर ठेवले. लोक एवढं विचारत होती परवाच यांच्या व्हिडिओमध्ये की मंदिर कुठे आहे, मंदिर कुठे आहे. तरी कोणाला आन्सर नाही दिलं. तर मंदिर कुठे आहे? घराच्या बाहेर. ते पण तिथे कुत्र्याला पाणी ठेवलं आहे. लाज वाटू द्या हो भावानो. तुम्ही पूजा बिजा करतात, सगळं व्यर्थ आहे. तुम्ही माणूस म्हणायच्या लायकीचं नाही आहे. फक्त पैशाला हापापलेले लोक आहेत ही लोकं. कोणाकडून कसे काम करायचं हे लोकांना सगळं बरोबर आहे. जे माहीत आहे ह्या लोकांना. दुसऱ्यांच्या घरात जायचं, तिथे व्हिडिओ काढायचा आणि दाखवायचं. चला, एक व्हिडिओवर आले व्ह्यू, चला थोड्या दिवसाचं टेन्शन आहे खर्चापाणीचं. असं आहे ह्या लोकांचं. खरोखर तुम्हाला जर तुम्हीसुद्धा बघाल ना, तर तुम्हाला पण एवढं वाईट वाटेल ना. काय माणूस आहे बाबा. आणि मी सांगते, अशा यूट्यूबरचे व्हिडिओला ना तुम्ही म्हणजे ताबडतोब काय करा, लक्षात मी जे सांगते ना समजून घ्या. समजणे वाले कोई इशारा काफी आहे. खरोखर मला एवढं वाईट वाटलं. देवाचं मंदिर तुम्ही कुठे ठेवलं, तिथे कुत्र्याला. काय माणसं आहात तुम्ही, शी. तर चला मित्रांनो, मी सांगत नाही की व्हिडिओला लाईक करा, काय करा सांगत नाही. तुमचं आहे ते करा, पाहिजे ते. नाही आवडलं असेल तर हे करा, पुढे सरकवा, दुसऱ्यांचा व्हिडिओ पहा. आणि खरोखर शी. चला बाय. माणूस आहे.